आज आम्ही एकता संघटनामार्फत माननीय आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका यांच्याकडे आलेलो होतो। त्यांना अत्यंत महत्त्वाचा व गंभीर विषयाबाबत आम्ही त्यांचे लक्ष वेधू इच्छितो की काही दिवसापासून आमच्या माध्यमांमध्ये एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे की नेरुळ तलावाच्या चुकीच्या झाडतोडीच्या संभाव्याबाबत। त्यामुळे तामापूर या वस्तीचं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलं आणि त्या ठिकाणी जे बांधावरची जी झाडं आहेत ते कमकुवत होत आहेत, जमीन कमकुवत होत आहे, अशा प्रकारे त्या बातमी प्रसिद्ध झाल्या आणि तामापूर परिसराचा त्यात वारंवार उल्लेख केला गेला। आज तामापूर वासी सगळेजण त्यामुळे संभ्रमात आहेत की याच्यामुळे आमच्यामुळे, कारण की तामापूर वस्तीपासून तो बांध कमीत कमी 1.5 ते 2 किलोमीटर आहे। अशा वेळी असताना सुद्धा अशा प्रकारच्या बातम्या माध्यमांच्या माध्यमाने प्रसिद्ध करणे म्हणजे एक प्रकारे भीतीयुक्त वातावरण निर्माण होत आहे। त्यामुळे आज आम्ही आयुक्त साहेबांना याची विनंती करायला आलो आणि त्यांना आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या स्पष्टपणे केलेल्या आहेत की नेरुळ तलावाच्या बांधाची तांत्रिक तपासणी करून तज्ञांकडून वास्तविक अहवाल सार्वजनिक करावा। दुसरी मागणी आमची की तामापूर परिसराचा उल्लेख नेमक्या कोणत्या आधारावर करण्यात आला याची स्पष्ट माहिती नागरिकांना द्यावी। तिसरी आमची मागणी आहे की झाडतोडीच्या कोणत्याही प्रस्तावाबाबत पर्यावरणीय निकष व नागरिकांचे मत विचारात घ्यावे। आणि चौथी आहे की अफवा व चुकीच्या माहितीमुळे निर्माण होणारी भीती दूर करण्यासाठी महापालिकेकडून अधिकृत निवेदन प्रसिद्ध करावे। नागरिकांच्या सुरक्षिततेसोबतच पर्यावरणाचे रक्षणही तेवढेच महत्त्वाचे आहे। त्यामुळे या विषयाची वस्तुनिष्ठ व पारदर्शक चौकशी करून योग्य ती कारवाई करावी ही विनंती घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। त्यांना साहेब बजेट मीटिंग मध्ये दिदी असल्याने त्यांच्या जनसंपर्क प्रमुखाला हे निवेदन दिलेले आहेत। धन्यवाद। फारूक शेख, एकता संगठन जळगाव। आज से 2 दिन पहले ये पेपर में हमने न्यूज पढ़ी थी कि नेरुळ तालाब की वजह से वो फूटने की शक्यता है। वो बांध जो है कमजोर हो गया है और वो जब फूटेगा तो तामापुर को उसमें तकलीफ होंगे, तामापुर में वो पानी आएगा। ऐसा हमें नहीं लगता है कि तालाब का पानी तामापुर में आएगा और ये बहुत बड़ा षड्यंत्र है। तामापुर का बार बार नाम लेना, इसका हमें ये डर है कि तामापुर को उठाने को या तामापुर में कुछ अनुचित प्रकार गढ़ाने को ये लोग लगे हैं। वहां का बांध टूटेगा, वो झाड़ कमजोर है, झाड़ को तोड़ने की भी साजिश है, पर्यावरण को धोखा है। वहां के झाड़ भी तोड़ना नहीं चाहिए। महानगर पालिका ने यहाँ के अधिकारी को वहां भेजकर उसका सर्वे करके वहां जो सच्चाई है वो लोगों के सामने लाकर सबको उसकी जो गंभीरता है उसको बताना चाहिए। और जो तामापुर का नाम बार बार लिया जा रहा है वो क्यों लिया जा रहा है वो हम भी परेशान है। सोचने में मजबूर है कि 1.5-2 किलोमीटर तामापुर से वो तालाब दूर है, फिर तामापुर को खतरा कैसा। उससे पहले वहाँ एक विद्या इंग्लिश मीडियम स्कूल है, वो नेहरू नगर है, वो लोगों को भी वहां से तकलीफ हो सकती थी, मगर वहां पानी आएगा ही नहीं। 1.5-2 किलोमीटर पानी कैसे आएगा, इसकी जांच होना चाहिए और तामापुर का नाम क्यों लिया जा रहा है वो भी देखना चाहिए।